नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। पेन्शन धारकांसाठी एक मोठी बातमी। पेन्शन धारकांनो, तुमच्या हक्काच्या पैशासाठीचा नियम बदललाय। जाणून घ्या सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, नोकरीवर रुजू असणाऱ्या वर्गासाठी पगारासमवेत महत्त्वाची असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे निवृत्ती वेतन। याच निवृत्ती वेतन अर्थात पेन्शन संदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे, ज्या अंतर्गत देशातील लाखो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे। जानेवारी 2025 पासून देशभरात पेन्शन संदर्भातील हा नवा बदल लागू झालेला आहे। त्यानुसार निवृत्ती वेतनधारकांना देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून पैसे काढता येऊ शकतात। केंद्रीय रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या संदर्भातील माहिती देत 1-2 नव्हे तर तब्बल 78 लाख ईपीएस पेन्शनधारक यांचे लाभार्थी ठरणार असल्याचे स्पष्ट केलेले आहे। केंद्रीय रोजगार मंत्रालयाच्या वतीने एका अधिकृत पत्रकाच्या माध्यमातून या संदर्भातील माहिती जाहीर करण्यात आली। केंद्रीकृत पेन्शन अदायगी प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचं यावेळी प्रसिद्ध झालं असून यामुळे आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देशात कुठूनही त्यांच्या पेन्शनची रक्कम मिळवता येणार आहे। केंद्राच्या वतीने घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयामुळे येत्या काळात ईपीएफओच्या आधुनिकीकरणासाठी हा टप्पा मैलाचा दगड ठरणार आहे। याशिवाय सेवानिवृत्त व्यक्तीलाही ठराविक बँकेत जाऊनच पेन्शन मिळवण्यासाठी येणाऱ्या अडचणी यामुळे कमी होणार आहे। सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टमच्या मदतीने देशभरात पेन्शन डिस्बर्समेंट मध्ये मदत मिळणार असून यामुळे पेन्शन पेमेंट ऑर्डर ट्रान्सफर करण्याची आवश्यकता भासणार नाही। सदर बदलापूर्वी पेन्शनधारकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी किंवा बँक शाखा बदलल्यानंतर पेन्शन पेमेंट ऑर्डर जारी करावा लागत होती, पण आता मात्र सेवेनंतर मूळ गावी परतणाऱ्यांना मात्र यापैकी कोणत्याही क्लिष्ट प्रक्रियेचा सामना करावा लागणार नसून जानेवारी 2025 पासून त्यांचं पेन्शन खातं सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टमशी जोडलं जाणार आहे, जिथं त्यांच्या खात्यात सहजपणे ही पेन्शन जमा होईल। पुन्हा भेटूया नवीन अपडेट्ससह, तोपर्यंत धन्यवाद।